अमरावती, अकोला आणि मालेगाव शहरामध्ये बोगस जन्म नोंदीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। तब्बल 5,000 अर्ज संशयास्पद असल्याचं समोर आलं असून त्यातील 133 प्रकरणांमध्ये बनावट आधार कार्ड, एकसारखी जन्मतारीख असलेली शपथपत्र आणि विरोधाभासी प्रमाणपत्र वापरण्यात आली आहेत। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात या घोटाळ्याची यादी सादर केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून येत्या आठवड्यात 133 जणांविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत। सोमय्यांनी गंभीर आरोप केला की काही तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या संमतीने ही फसवणूक करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोंदीमध्ये फेरफार झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधून कारवाई सुरू आहे। येत्या काळात या प्रकरणात अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात 2024 मध्ये अमरावती, अकोला, मालेगाव या तिन्ही शहरात जवळजवळ 5,000 विलंबित जन्म नोंदीचे अर्ज आले। तिथल्या तहसीलदार, सरकारी कर्मचाऱ्यांनी आदेश दिले, चौकशी सुरू झाली आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मी आज अकोलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना 133 लोकांची यादी की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे आणि शपथपत्र आणि अर्जात आणि जे तहसीलदारांनी आदेश दिला त्यात वेगळीच जन्मतारीख आहे। म्हणजे अशा प्रकारची बनावट केली आहे। त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा। सगळे एव्हिडन्सेस दिले आहेत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर याची जे मोहिमेला पाठिंबा दिला त्यामुळे 2025 मध्ये अपात्र, घुसखोर, बांगलादेशी, रोहिंग्या किंवा बदमाश, लबाड लोक 2,24,000 अर्ज 2024 मध्ये आले होते। 2025 मध्ये 2,000 ही अर्ज आले नाही। या सगळ्या 133 लोकांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा यासाठी आम्ही सगळे भेटलो होतो। मला असं वाटतं आठवडाभरात या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार।